सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. आज आपण भक्तीवर निरूपण करणार नाही, तर आज आपण आहे ना बापाबद्दल निरूपण करणार आहोत. आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आधारस्तंभ असतो ना, तो म्हणजे बाप असतो. जर आपल्या बापाचीच काळजी आपल्याला नसेल ना, तर आपण या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करून आपल्याला भगवंत मिळणार आहे का बरं? कधीही मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जो मनुष्य आईबापाची सेवा करतो ना, आईबापावर प्रेम करतो, आईबापाच्या जीवनामध्ये दुःख देत नाही, त्याने भगवंताची सेवा केली नाही तरी चालेल. बघा, एका अभंग तुम्हाला सांगतो. हा अभंग एवढा सुंदर आहे ना, संत तुकारामांचा हा अभंग आहे. बाप माझा वटवृक्ष, सावळी प्रेमाची, कष्टांनी उभारली वाट ही जीवनाची. बघा, हा अभंग आहे ना, मनुष्याला काय सांगतो बरं? बाप माझा वटवृक्ष म्हणजे काय बरं? बाबा वटवृक्षासारखे असतात. ते प्रेमाची सावली देतात आणि स्वतः कष्ट करून मुलांच्या आयुष्याचा मार्ग सुकर करतात ना. बाबांच्या कष्टामुळं आपल्याला आयुष्यात सुख येतं. म्हणून त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवून त्यांचा नेहमी आदर करावा ना. पण हा मनुष्य करतो का बरं? अजिबात करत नाही. बाबांनी आपल्याला प्रेम, शिस्त या दोन्ही अमूल्य गोष्टी दिल्या, पण मनुष्यानं जेव्हा मोठा झाला ना, तेव्हा त्या गोष्टी सोडून दिल्या. कारण त्याला काय वाटतं बरं? त्याला संस्कार म्हणजे बघा अपमान वाटायला लागला. संस्कार म्हणजे तुमचे जुने विचार आम्ही स्वीकारू शकत नाही, अशी नवीन पिढी बोलते ना. पण जुनं असतं ना, ते खरंच सोन्यासारखं असतं. नक्की हा बाप आहे ना, तो नक्की असतो तरी कोण? ते आपण एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. बघा, एका गावामध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये रामू नावाचं एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची बायको सीता आणि 10 वर्षाचा मुलगा होता. एवढंच त्याचं छोटंसं कुटुंब होतं ना. रामू खूप गरीब होता, पण मनाने खूप श्रीमंत होता. स्वतः उपवाशी राहून पण मुलाला कधी उपाशी झोपू दिलं नाही. त्याचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा आहे ना, खूप मोठा होईल, खूप मोठा अधिकारी झाला पाहिजे. एके दिवशी शाळेतून त्याचा मुलगा रडतच घरी आला. काय झालं रे बाळा? रामूनं विचारलं. बघा, मुलगा म्हणाला, उद्या शाळेची फी भरायची आहे. फी भरली नाही तर सर मला वर्गात बसू देणार नाही. रामूच्या खिशामध्ये 1 रुपयाही नव्हता. त्यानं पूर्ण घर शोधलं, पण काहीच मिळालं नाही. त्या रात्री तो झोपलासुद्धा नाही. सकाळी तो आपल्या एकमेव बैलाला बाजारामध्ये घेऊन गेला. तो बैल त्याच्यासाठी मुलासारखा होता, पण मुलाच्या शिक्षणासाठी त्यानं तो विकून टाकला ना. फीचे पैसे घेऊन तो धावतच शाळेत गेला. बघा, त्या मुलानं विचारलं, बाबा पैसे कुठून आणले बरं? रामू हसत म्हणाला, देवानं दिले रे. वर्ष जात गेली. आता मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार होता. 10वी 12वी कॉलेज प्रत्येक ठिकाणी तो पहिला यायचा. पण रामूचं आयुष्य आहे ना, मात्र खूप कष्टानं चाललं होतं. शेतात काम करताना त्याचे हात फाटले होते, शरीर थकून गेलं होतं, पण त्यानं कधी तक्रार केली नाही. एक दिवस त्या मुलाला शहरामध्ये मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. संपूर्ण गाव आनंदात होतं. रामूच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हणाला, माझं स्वप्न पूर्ण झालं. माझा मुलगा शहरात गेला. सुरुवातीला तो रोज बाबांना फोन करायचा. मग हळूहळू फोन करणं कमी झालं. नंतर आठवड्यातून एकदा करायला लागला आणि काही महिन्यांनी तर फोन येणंसुद्धा बंद झालं. रामू रोज गावाच्या बस स्थानकावर जाऊन बसायचा. कोणी विचारलं, काय झालं रे रामू, रोज इथे का बसतोस बरं? तो हसून म्हणायचा, माझा मुलगा येणार आहे.
पण मुलगा कधीच आला नाही. शहरात त्या मुलाचं मोठं घर होतं, मोठी गाडी होती, श्रीमंती मिळाली होती. त्यानं एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं होतं. त्याच्या बायकोला गाव, गरीब बाप आणि जुनं घर आवडत नव्हतं ना. आज या कलियुगाची सुद्धा तीच परिस्थिती आहे ना. जेव्हा मुलगी त्या मुलाशी लग्न करते ना, तेव्हा एक अट काय सांगते बरं, की मी तुझ्यासोबत तुझ्या आईवडिलांच्या सोबत राहणार नाही. तू माझ्यासोबत आपण वेगळं राहत असशील ना, तर मी लग्नाला तयार होते. मग तुम्हाला प्रत्येक मुलीला सांगणं आहे, तुमच्या आईवडिलांशिवाय तुम्ही राहू शकता का बरं? मग तुमचा पती त्याच्या आईवडिलांशिवाय राहू शकतो का बरं? पण तो पती एवढा कणखर झालेला आहे ना, की तो स्वतःच्या आईवडिलांना विसरतो आणि त्याच्या पत्नीच्या आईवडिलांना जवळ करतो. तुम्ही विचार करा, अशा मुलांना, अशा मनुष्याला भगवंत कृपा करेल का बरं? जरी तुम्ही पैशाने मोठे असाल ना, पण तुम्ही भगवंताच्या दारामध्ये भिकारी आहात. हे कधीच तुम्ही विसरू नका. बघा, एक दिवस त्या रामूनं मुलाला फोन केला, बाळा खूप दिवस झाले, एकदा तू भेटायला ये, मला तुझी खूप आठवण येते. बघा, तो मुलगा म्हणाला, बाबा माझ्याकडे वेळ नाही. रामू शांत झाला. काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडली. गावातील डॉक्टर म्हणाले, तुम्हाला मुलाला बोलवावं लागेल. गावातील एका माणसानं त्या मुलाला फोन केला, पण तो मुलगा एका मोठ्या मीटिंगमध्ये होता. तो म्हणाला, मी नंतर बोलतो. 2 दिवसांनी पुन्हा फोन केला. यावेळी बातमी होती, तुझे बाबा खूप आजारी आहेत. तरीही तो गेला नाही. 3ऱ्या दिवशी फोन आला, तुझे बाबा गेले आहेत. हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो ताबडतोब गावाकडे निघाला. घरी पोचल्यावर त्यानं पाहिलं, संपूर्ण गाव रडत होतं. त्याच्या बापाचं पार्थिव समोर ठेवलं होतं. त्याच्या बाबांच्या पायावर पडून तो रडू लागला, बाबा एकदा डोळे उघडा, मी तुमचा मुलगा आलोय, मला तुम्हाला पाहायचे. पण आता खूप उशीर झाला होता ना. तेवढ्या गावातील सरपंच तेवढ्यात त्याच्याकडे आला. त्याने एक जुनी पिशवी त्याच्या हातामध्ये दिली. हे तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी ठेवलं आहे. बघा, त्यानं पिशवी उघडली. त्यात एक डायरी होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या प्रिय मुला, तू हे वाचत असशील ना, तर मी या जगात नसेल. बघा, त्या मुलाचे डोळे भरून आले होते. पुढे लिहिलं होतं, तू लहान असताना तुला ताप आला होता. मी 3 दिवस झोपलो नव्हतो. तुझी फी भरण्यासाठी मी माझा बैल विकला होता. त्या बैलावर आहे ना, मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करत होतो. तरीसुद्धा तुझ्यासाठी मी बैल विकला. तू शहरात गेल्यावर मी रोज तुझ्या फोनची वाट पाहिली. लोक म्हणायचे, तुझा मुलगा तुला विसरला आहे. पण मी कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मला खात्री होती ना, माझा मुलगा एक दिवस नक्की येईल. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, बाळा मी तुला कधीच दोष दिला नाही. कारण बापाचं प्रेम कधी संपतं का बरं? कधीच नाही. हे वाचून तो मुलगा जोरामध्ये रडू लागला. त्याला आपल्या चुका समजल्या होत्या. त्यानं वडिलांच्या चितेजवळ हात जोडले आणि म्हणाला, बाबा मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही, मला माफ करा. काही महिन्यांनी त्यानं शहरातील नोकरी सोडली. तो कायमचा गावात परतला. त्यानं आपल्या बाबांच्या नावानं गरीब मुलांसाठी एक शाळा सुरू केली. शाळेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं, जगात देव दिसत नसेल ना, तर आपल्या बाबांकडे बघा. आणि त्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला तो एकच गोष्ट सांगायचा, आई वडिलांना वेळ द्या, कारण ते कायम तुमची वाट पाहत असतात ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत ना, तोपर्यंत घरामध्ये भगवंत आहे. जेव्हा तुमच्या आई वडील जातील ना,
तेव्हा भगवंत तुमच्या घरामध्ये नसेल. पण ज्यानं आईवडिलांची सेवा केलेली आहे, आईवडिलांच्या जीवनामध्ये आनंद केलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये आहे ना भगवंत, त्याच्या जीवनामध्ये तो कधीच सोडणार नाही. त्याच्या घरात कायमचा राहील, त्याच्या जीवनामध्ये कायम आनंद राहील, तो समाधानी राहील. काहीकांच्या जीवनामध्ये बघा एवढा पैसा असतो ना, कुणाची आई आजारी, कुणाची पत्नी आजारी, कुणाची मुलं आजारी, कुणाला अटॅक येतो, म्हणजे एवढी आजारपणे त्याच्या मागे लागतात ना. पैसा तर संपतोच, पैसा त्याच्या जीवनामधला संपत नाही, पण दुःख त्याच्या जीवनामधून जातं का बरं? पैसा भरपूर आहे, रूमच्या रूम भरलेली आहेत, करोडो रुपये आहे, पण हा जीवनातला त्रास आहे ना त्याच्या जीवनामधून जात नाही. म्हणून भले आपण 100-200 रुपये रोज कमवतो, पण आपल्या जीवनामध्ये जे सुख आहे ना ते या श्रीमंताच्या जीवनामध्ये नाही. म्हणून प्रत्येकाला सांगणं आहे, आपल्या आईबापावर आहे ना भरपूर प्रेम करा. तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, बघा असं एक न्यायालय आहे ना, त्या आईबापासारखं आहे. तुम्ही किती जरी चुक्या केल्यात ना तरीही त्याच्यामध्ये तुम्हाला माफी मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला सुटका मिळते. पण आपल्या जीवनामध्ये आपण त्यांची कधीही कदर करत नाही. जेव्हा आपल्या आईवडील जातात ना तेव्हा आपल्याला मोह निर्माण होतो, माझे बाबा गेले, माझी आई गेली. काही कामाचं तो मोह बरं, काही कामाचं ते प्रेम बरं. जेव्हा जिवंत होते ना तेव्हा त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा तू पाहिलं नाहीस, आणि मग ते मेल्यानंतर बघा मेल्यानंतर त्यांच्या दिवसाला काही कार्यक्रमास मिठाई ठेवणं, भरपूर जेवण करणं, ते काही कामाचं आहे का बरं? जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे ना त्यांना खाय प्यायला घाला, तेच खरं पुण्य आहे ना. आणि तेचं पुण्य आहे ना ही भगवंताची सेवा आहे. जणू काही तुम्ही भगवंताला खायला घालताय. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे किती पैसा पाणी आहे, किती तुमच्याकडे गाडी बंगला आहे, यासाठी भगवंत तुमच्या जवळ येत नाही. तुमच्याकडे जर पैसा नसूनसुद्धा तुमच्या घरातली मंडळी व्यवस्थित असेल, तुमच्या आईबाप सुखी असतील, तरच सर्व काही व्यवस्थित होईल ना, तरच भगवंताची कृपा होईल ना. भगवंताचं सुद्धा तसंच आहे. जर तुम्ही भक्ती करताय पण भगवंतावर तुम्ही निर्मळ प्रेमाने श्रद्धा ठेवत नसाल, बघा तुमचे विचार भगवंताप्रती व्यवस्थित नसतील, फक्त तुम्हाला फरक पडावा म्हणून, भगवंता चमत्कार दाखवावा म्हणून तुम्ही भक्ती करत असाल, तर मग ती भक्ती तुमच्या काही कामाची आहे का? अजिबात नाही. बघा तुम्हाला विदुर माहीत असतील, विदुर गंगेवर स्नानाला गेलाय आणि तिथे त्यांना कळलं की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंती कळालं की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवाना हस्तिनीपूरला येत आहेत. विदुर घरी आला आणि तो फार आनंदामध्ये दिसत होता. पत्नीनं विचारलं, आज आपण फार आनंदामध्ये दिसत आहात, विशेष गोष्ट काय आहे बरं? विदुर म्हणाला, मी पुराणात ऐकलं आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत कृपा करीत असतात. 12 वर्ष एकाच स्थानी राहून ध्यान करणाऱ्याला प्रभू दर्शन देत असतात. मला तर वाटतं द्वारकाधीश दुर्योधनासाठी नव्हे तर माझ्यासाठीच येत आहेत. बघा ती सुलभा म्हणाली, मला ही स्वप्नामध्ये रथयात्रा दिसली, हे स्वप्न खरं होईल. 12 वर्षापासून मी एकदाही अन्न खाल्लेलं नाही. विदुर म्हणाला, देवी तुझ्या तपश्चर्येचं फळ आहे ना, उद्या नक्की मिळणार. सुलभानं विदुराला विचारलं, कृष्णा तुम्हाला ओळखतात का बरं? कृष्ण तुम्हाला ओळखतात का बरं? विदुर म्हणाला, मी जेव्हा श्रीकृष्णांना वंदन करीत असतो ना तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात, पण मी म्हणतो मी आपला दासानुदास आहे, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो ना तेव्हा ईश्वर त्याचा सत्कार करीत असतो. सुलभाच्या मनामध्ये एक इच्छा झाली की देवानं तिच्या घरचं जेवावं.
तर तिने देवाला डोळं भरून पाहावं. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवाची ओळख आहे ना, तर त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण द्या. मी मनानं तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझी ही इच्छा आहे की माझ्या डोळ्यात देखत भगवंतानं प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावं. विदुर म्हणाला, माझ्या आमंत्रणाचं तर भगवान अवेर करणार नाहीत, पण या लहानशा झोपडीमध्ये आपण त्यांचा आदर सत्कार कसा काय करू शकू बरं? त्या आल्यानं आम्हाला तर आनंदच होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल ना. माझे भगवंत दररोज 56 पदार्थांचा भोग घेत असतात. धृतराष्ट्राच्या घरी त्यांचं चांगलं स्वागत होईल. माझ्याजवळ तर कन्याशिवाय काहीही नाही. मी काय त्यांना देऊ शकेल? आमच्या घरी आल्यानं देवाला त्रासच होईल ना. आपल्या सुखासाठी मी देवाला थोडेही कष्ट देऊ इच्छित नाही. सुलभा म्हणाली, माझ्या पदरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयामध्ये प्रभूविषयी अपार प्रेम तर आहे ना. हे प्रेमच मी प्रभूपती अर्पण करेल. आम्ही ज्या कण्या खातो ना, त्या कण्याच मी देवाला खाऊ घालीन. जीभ शुद्ध असेल ना, तर जीवनही शुद्ध होतं. बघा, जीभ तर अशुद्ध असेल ना, तर जीवनही अशुद्ध होऊन जाईल. साधे सुधे जेवण करण्यानं जीवनही सात्विक बनतं ना. जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणांची वृद्धीच होते ना. सत्वगुण वाढल्यानं सहनशक्तीची वाढच होत असते आणि अंती बुद्धी स्थिर होत जाते ना. म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा. ज्याचं जीवन साधे सुधे असेल तो साधू बनेल. सुलभा म्हणाली, मी गरीब असले ना, म्हणून काय झालं? गरीब असणं हा काही अपराध आहे का? तुम्ही कथेत अनेक वेळा सांगितलं आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे. देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. बघा, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? बघा, त्या विदुरानं सांगितलं ना की माझी श्रद्धा आहे ना, भगवंत आमच्या घरामध्ये नक्की येणार. आणि काय येणार बरं? आम्ही जरी गरीब असलो ना, तरी आमच्या मनामध्ये निर्मळता आहे. म्हणजे भगवंतावर एवढी श्रद्धा असावी ना की माझ्या घरी तो आलाच पाहिजे. तो माझा सखा आहे, त्याला येणंच गरजेचं आहे. एवढी श्रद्धा आपण भगवंतावर ठेवतो का बरं? कधीतरी विचार करा. बघा, दुसरा एक छोटासा उदाहरण देतो. एक गरीब भक्ताची प्रेमकथा आहे. ही प्रेमभक्ती आहे. एका गावामध्ये सदानंद नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमान माणूस राहत होता. त्याचं घर छोटंसं घर होतं. रोज मेहनत करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. घरात संपत्ती नव्हती, पण देवावरील श्रद्धा आणि प्रेम आहे ना, भरपूर होतं. एके दिवशी गावामध्ये बातमी पसरली की एक महान संत दुसऱ्या दिवशी गावात येणार आहेत. सर्व श्रीमंत लोक त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले. कोणी मोठमोठे मंडप उभारले, तर कोणी स्वादिष्ट पदार्थाची व्यवस्था केली. बघा, सदानंद ही बातमी ऐकून आनंदित झाला. त्यानं पत्नीला सांगितलं, हे संत खरे देवभक्त आहेत. जर ते आपल्या घरी आले ना, तर माझं जीवन धन्य होऊन जाईल. पत्नी म्हणाली, आपल्याकडे ना मोठं घर आहे, ना स्वादिष्ट जेवण आहे, पण आपण त्यांचे स्वागत कसं करणार बरं? बघा, सदानंद हसत हसत म्हणाला, आपल्याकडे प्रेम आहे ना, श्रद्धा आहे, शुद्ध मन आहे. देवाला येऊन आधी काय हवं बरं? दुसऱ्या दिवशी संत गावात आले. अनेक श्रीमंतांनी त्यांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं, पण संतांनी सर्वांना नम्रपणे उत्तर दिलं, मी त्या घरी जाईल ना जिथे मला खरं प्रेम मिळेल. अचानक ते संत थेट सदानंदच्या झोपडीकडे निघाले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. सदानंद आणि त्यांची पत्नी आनंदाने भरून गेले आणि साधी भाकरी, कांदा आणि ताक संतांसमोर ठेवलं. संतांनी ते भोजन अतिशय आनंदाने ग्रहण केलं आणि म्हणाले, या साध्या अन्नामध्ये प्रेमाचा स्वाद आहे. प्रेमानं दिलेला एक घास हजारो पक्वानांपेक्षा श्रेष्ठ असतो ना.
ते पुढे म्हणाले, देवाला सोन्याचं महाल नको, तर प्रेमाने भरलेलं हृदय हवं ना. जिथे प्रेम, नम्रता, श्रद्धा असते ना, तिथे स्वतःच भगवंत येत असतो. त्या दिवसापासून गावकऱ्यांना समजलं की देव आणि संत यांना संपत्तीपेक्षा भक्ती आणि प्रेम हवं असतं. शुद्ध मन अधिक प्रिय असतं. तात्पर्य काय बरं? देवाला बाह्य वैभवाची गरज नसते आणि प्रेम, श्रद्धा, नम्रता याच्यानं केलेली सेवा आहे ना, हीच सर्वश्रेष्ठ पूजा असते. जिथे निस्वार्थ प्रेम असतं ना, तिथे देव स्वतः वास करत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये असलेले आपले आईबाप आहेत ना, तेच आपले भगवंत आहेत. त्यांची रोज सेवा करा. त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख आणू नका. जेव्हा तुम्ही आईबापाची सेवा कराल ना, त्या भगवंताला सुद्धा तुमच्या घरामध्ये यावं लागेल. आपल्या ग्रंथांमध्ये, हिंदू पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये सर्व आपल्या आईवडिलांनाच भगवंत मानलेलं आहे ना. मग आपल्या घरातच भगवंत आहे. मग भगवंताची सेवा का करायची बरं? आपल्या आईबापाचीच सेवा करा. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने धन कमवू नका. थोडं कमवा, पण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. जास्त पैसा कमवून कुठे नेणार आहेत बरं? जेव्हा आपण चांगल्या मार्गाने पैसा कमवतो ना, तर आपलं घरदार सुखी राहतं. आपल्या घरामध्ये आजारपण येत नाही आणि भगवंताची कृपासुद्धा होते ना. जय जय रघुवीर समर्थ.